रस्त्यावर स्पीड ब्रेकर का लावतात? का लावतात की जे भरधाव वेगाने गाड्या चालवतात त्यांना आवर घालण्यासाठी या प्रकारचे स्पीड ब्रेकर लावतात. तर याच प्रकारचे स्पीड ब्रेकर जीवनात सुद्धा असतात आणि यामुळे जीवनात होणारं नुकसान बऱ्याचदा वाचत असते. जीवनात होणाऱ्या चुका सुद्धा वाचत असते. कारण कधी कधी काय होते, लहान चूक होणं भविष्या चांगल्या उज्ज्वल भवितव्यासाठी चांगलं असते. कारण आज जर लहान चूक झाली तर त्या लहान चुकीपासून आपण जर बोध घेतला तर उद्या होणारी मोठी चूक यातून टळल्या जाते. आणि जर आज लहान चूक झाली नाही आणि आपल्याला कोणी समजून सांगितलं नाही किंवा आपली चूक जर आपल्या निदर्शनात जर कोणी आणून दिली नाही तर मात्र उद्या जाऊन अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन आपल्या हाताने मोठे चूक होण्याचा संभव असतो. म्हणून लहानपणी छोट्या छोट्या चुकांना बऱ्याचदा आपल्याला फायदेशीर असते. पण या चुका आपल्याला कोणतरी सांगितल्या पाहिजे. या चुका आपल्याला कोणते सांगितल्या पाहिजे. आणि जर आपल्याला त्या चुका न सांगता आपल्याला त्या गोष्टीचं किंवा आपण ज्या कृती करतो अशा चुका त्या गोष्टीबद्दल जर कोणी आपली पाठ थोपटली तर ते आपल्या जीवनासाठी अतिशय घातक ठरत असते. म्हणून मित्र असे असावे की जे नेहमी आपल्या चुका नेहमीच आपल्या निदर्शनास आणून देणारे मित्र असावे. आणि आपण जर चांगलं काय केलं तर आपल्याला शाबासकी आपली पाठ थोपटणारे मित्र असावे. असे मित्र खरे मित्र असतात. मित्र पारदर्शक असावा, आरशासारखा असावा, स्वच्छ निर्मळ पाण्यासारखा असावा. वेळप्रसंगी तो आपल्याला वेळप्रसंगी आपली चूक झाली तर आपल्या डोळ्यात अंजन घालणाराही असावा. आणि आपण जर काही चांगलं काम केलं तर आपला शाबासकी देणाराही असावा. आणि अशा मित्रामुळे बऱ्याचदा बरेच लोकांचं जर आपण समजा अवलोकन केलं, त्यांच्या जीवनाकडे आपण चांगलं बारकाईने जर पाहिलं तर त्यांची प्रगती मित्रामुळे झालेली दिसते. तर संगतीचा माणसाच्या जीवनावर खूप परिणाम पडतो. एखाद्या वाईट माणसाच्या संगतीत चांगला माणूस आला तो सुद्धा बिघडतो. एखादा वाईट माणूस चांगल्या माणसाच्या संगतीत आला तो सुधरून जातो. तर ठीक आहे, म्हणून चांगली संगत करावी, वाईट संगतीच्या आहारी जाऊ नये. वाईट संगतीच्या आहारी गेल्यास आपलं सुद्धा वाईट होऊ शकतं.